श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी शुभांगी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे स्वामी प्रकट दिन. तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज या खूप मंगलमय दिनी आज आमच्या इथे स्वामींच्या पादुका आल्या होत्या. तर त्याचं आमचे भाग्य थोर त्याचं पूजन करता आलं. खूप छान वाटतं. फर्स्ट टाईम मी असं अनुभवलं आहे की ते अक्कलकोटहून स्वामींच्या पादुका आल्या होत्या. मी अजून तरी अक्कलकोटला गेली नाही आहे, पण माझा भाऊ गेला होता. तर तिथून तो स्वामींची मूर्ती घेऊन आला होता. तेव्हा गुरुवारच होता. मी माझा एक अनुभव शेअर करते तुमच्यासोबत. तर गुरुवार होताना आम्ही गेलो होतो डीमार्टला सर्व, आणि त्याच दिवशी स्वामींची मूर्ती घरामध्ये आणली होती. आणि माहीत नाही कसं माझा मोबाईल अचानक माझ्या हातातून पडला, आणि तेव्हा खूप पाऊस चालू होता. आणि मी खूप रडत होते अक्षरशः, की फर्स्ट टाईम असं झालं होतं. मिस्टरांनी एवढा माझ्यासाठी मोबाईल घेतला आणि तो मी हरवला. खूप रडत होते मी. पण मला माझ्या मम्मीने धीर दिला की नको घाबरूस, मोबाईल भेटेल तुझा. स्वामी आलेत ना आज आपल्या घरामध्ये, तर मोबाईल भेटेल नक्की. आणि खरंच तसं झालं. एका व्यक्तीने माझा मोबाईल तेव्हा त्याला सापडला, तेव्हा त्याने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता. आणि त्याला काय नंतर वाटलं माहीत नाही, त्याने स्वतःहून फोन चालू केला आणि माझ्या मिस्टरांना फोन लावला. तेव्हा माझे मिस्टर मोबाईल घेऊन आले. तर हा खूप अनुभव वेगळा होता, की ज्या दिवशी स्वामी आलं मला असं वाटलं की माझ्याकडून काही चुकलं आहे की काय, पण हे स्वामींची खरी लीला होती. तर हा होता माझा अनुभव. आणि आज स्वामी प्रकट दिन आहे म्हणून मी छान नैवेद्य बनवला होता. त्यानंतर आरती वगैरे केली, देवाला नैवेद्य अर्पण केला, छान नमस्कार केला. तर हा होता माझा आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.